जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासे नंबर 2 येथे आषाढी एकादशी निमित्त नमस्कार मित्रांनो, सौजन कातर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकणवासींचा हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, आज जर बघायला गेलं तर मंडळी खूप वर्षापासून मित्रांनो आपली ही शाळा आठवणीतली असते. आणि जर बोललं जरी आपण परदेशी गेलं, जर मुंबईला जाऊ किंवा पुण्याला जाऊ किंवा गोव्याला जाऊ किंवा अजून दुबईला जाऊ, तर मित्रांनो त्या आठवणीतला पहिला प्रवास म्हणजे आपली मराठी शाळा असते. तर अंगणवाडी ते 12वीपर्यंत किंवा 15वी ग्रॅज्युएशन वगैरे आपलं होत असतं लहान मुलांचं. तर मंडळी त्या साईडला आपली जी शाळा आहे ना ती पहिली कौलार होतो, म्हणजे आपण जेव्हा शिकत होतो तेव्हा. आणि ह्या साईडला जी अंगणवाडी आहे ती आता नवीन झालेली आहे काही वर्षांपूर्वी. आणि तीच मित्रांनो आपला प्रवास आहे ना मित्रांनो आज शाळेकडे आहे. कारण जर बघायला गेलात ना तर आज आषाढ एकादशी आहे आणि कोकणची संस्कृती जपणारी आपली मुलं ते आपल्याला पाहायला मिळत असतात यूट्यूबच्या माध्यमातून. आणि कोकणातील हा प्रवास मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आपली जी शाळा आहे ना तर शाळा कासे नंबर 2 ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण आलो आपल्या शाळेमध्ये, जी आपलं शिक्षण पहिलं जर मराठी शाळेमध्ये झालेलं. आणि त्या शिक्षणाचा मित्रांनो जो आपण बोललो ना पहिली पायरी तर हीच असते आणि इथूनच मित्रांनो पुढे शिक्षण होत असतं. आणि जर बघायला गेलं तर आधी ते आपल्याला शिक्षक खूप सारे भारी भेटत असतात. तर आता जर बघायला गेलं तर आपल्या जेव्हा मी होते या शाळेमध्ये तर आपल्याला भागवत मॅडम होत्या. आणि त्यांच्याच शिक्षणातून आपण पुढे गेलो, जरी आता कुठे भेटले ना तरी ओळख अशी आहे मित्रांनो आपली जे शिक्षक असतात तर आपल्यासाठी भारीच असतं. आणि आज आषाढ एकादशी निमित्त मित्रांनो आपण मराठी शाळेमध्ये आलेलं आहे. आणि ते आपले शिक्षक आणि जे विद्यार्थी आहेत तर त्यांची थोडी तर मुलाखत असणार आहे. हां, आषाढी एकादशी निमित्त शाळेमध्ये जी साक्षरतेची दिंडी काढायची आहे त्या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासे नंबर 2मध्ये आज आमच्या या बालगोपाळांची नवभारत साक्षरतेअंतर्गत उल्हास नवभारत साक्षरता या केंद्र शासनाच्या कार्यक्रमाअंतर्गत